मागील श्लोकात भगवंताने हे ज्ञान कोणाकोणाला सांगू नये याचे मार्गदर्शन केले आहे. आणि आता या 68व्या श्लोकात हे ज्ञान कोणी कोणाला कसे सांगावे याचे सुद्धा मार्गदर्शन करत आहेत. आणि हे सांगितल्यानंतर ते सांगणाऱ्याला आणि ऐकणाऱ्याला काय फल मिळेल हे पण भगवंत सांगत आहेत. श्लोक पाहूया. श्लोक 68वा. य इमं परमं गुह्यं मद्भक्तेष्वभिधास्यति भक्तिं मयि परां कृत्वा मामे वैश्यत्य संशयः. अर्थ, जो हे परमगुह्य माझी म्हणजे भगवंताची पराकाष्ठेची भक्ती करून केवळ भगवंताच्याच भक्तांना कथन करील त्याला निसंशय भगवंताची प्राप्ती होईल असे आश्वासन इथे भगवंत अर्जुनाला देत आहेत. विवरण पाहूया. मागील श्लोकात हे गुह्यशास्त्र कोणाकोणाला सांगू नये किंवा देऊ नये याचे भगवंताने मार्गदर्शन केलेले आहे. आणि या श्लोकात ते कोणी कोणाला सांगावे याचेही मार्गदर्शन करून त्याची फलश्रुती सुद्धा सांगत आहेत. भक्तिं मयि परां कृत्वा, जो माझी म्हणजे भगवंताची पराभक्ती करणारा आहे त्यानेच हे गीतेचे ज्ञान इतरांना सांगावे. मात्र येथे गीता सांगताना त्याच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचा आपल्याजवळ असलेल्या ज्ञानाचा अहंकार अभिमान नसावा. तसेच कोणी धन मान भेट सत्कार इत्यादी गोष्टीची अभिलाषा सुद्धा मनात ठेवू नये. केवळ भगवंताच्या भक्तीचा भावच मनात ठेवावा आणि जेणेकरून ते ऐकल्यावर लोकांचे दुःख संताप नाहीसे होईल, सर्वांचे कल्याण होईल असा उदात्त हेतू मनात ठेवून गीता ज्ञानाचा प्रसार करावा. भगवंताबद्दल यासाठी प्रेम आणि भक्तीसुद्धा हवी. य इमं परमं गुह्य, गीतेमध्ये जो श्रीकृष्णार्जुन संवाद आहे तो संपूर्ण संवादच य इमं परमं गुह्यम यामध्ये अभिप्रेत आहे. कारण संपूर्ण गीता हे गुह्य ज्ञानच आहे. मद्भक्तेष्वभिधास्यति, ज्यांची भगवान श्रीकृष्ण आणि त्याच्या वचनाविषयी पूज्य बुद्धी आहे, त्यांच्याबद्दल मनात आदर श्रद्धा विश्वास आहे, ते केवळ भगवंताचेच भक्त आहेत. असा भक्त इतर भक्तांना हा संवाद सांगेल तर तो भगवत पदाला प्राप्त होईल. मामे वैश्यत्य संशय, ही गीता ऐकविणाऱ्याचे मनात केवळ माझाच उद्देश म्हणजे भगवंताचाच उद्देश असेल, तसाच भाव असेल तरच तो भगवंताला प्राप्त होईल. येथे गीतेचा विचार अनेक लोकांपर्यंत पोचवावा, त्याचा प्रचार व प्रसार सुद्धा व्हावा, जेणेकरून अधिकाधिक लोकांचे कल्याण होईल, ते दुःखमुक्त होतील. असा हा श्लोक सांगण्याचा भगवंताचा यामागील उद्देश आहे असे वाटते. इथे आपण थांबू.